शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे। खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे मुद्दा नसल्यामुळे त्यांनी हा आंदोलनात्मक प्रश्न उपस्थित केला। खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलात तर 1000च्या वरती शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। स्वतः 200च्या वरती शेतकरी उपस्थित राहून त्यांनी याला समर्थन दर्शवलेलं आहे आणि शासनाची देखील भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे। बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे, शासनाची भूमिका आहे। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो हे पूर्वी समृद्धी महामार्गानं देखील दाखवून दिलेलं आणि इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेलं आहे। या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांदा असेल, मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांदा असेल, अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल, या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिकपासून 100 किलोमीटरवर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे। या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे असे अनेक फायदे आहेत की ज्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे। खरं म्हणजे आणि जे विरोध करतात त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही आहे। आपण गेल्या काही वर्षात पाहावं, अटल ब्रिज असेल, त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल, मुंबईतलं मेट्रो असेल, असे अनेक प्रकल्प या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं केलेले आहेत, महाराष्ट्राच्या हिताचे केलेले आहेत, महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले आहेत आणि या महाआघाडीनं फक्त विरोध करण्याचं काम केलेलं आहे। आता हा विरोध त्या ठिकाणचे बाधित शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत। हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याचं प्रतीक म्हणून जर आपण आज पाहिलं तर एक हजारो या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला देखील खात्री झालेली आहे की बाधित शेतकऱ्यांना हा महामार्ग पाहिजे। शासन त्यावर विचार करेल आणि हा मार्ग पूर्ण केल्याशिवाय शासन स्वस्थ बसणार नाही, पण शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान न होऊ देता त्यांना योग्य भाव देऊन हा महामार्ग शासन पूर्ण करेल। Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.